नमस्कार, मी हेमंत देसाई. राम राम. लई भारीच्या सगळ्या प्रेक्षकांना, वाचकांना माझा मनापासून राम राम. आजचा दिवस शनिवारचा, अर्थातच मारुतीचा दिवस, हनुमान चालिसा, हनुमान स्तोत्र म्हणण्याचा दिवस. आणि याच हनुमान चालिसाने आजचा शनिवारचा दिवस गाजला. रवी राणा आणि नवनीत राणा या दाम्पत्याने अमरावतीहून मुंबईला येऊन मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा म्हणणारच असं आव्हान दिलेलं होतं. आव्हानात्मक भाषा त्यांनी अशी वापरलेली होती. त्याप्रमाणे ते मुंबईत आले. खारला त्यांचं काय घर आहे, तिथे ते राहिले आणि सांगितलं की आज सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी 9 वाजता ते मातोश्रीवर जाणारच. पण शिवसैनिकांनी काल दिवसभर जवळजवळ म्हणा तुम्ही मातोश्री बाहेर गर्दी केली, एक प्रकारे पहारा दिला. आणि शिवाय रवी राणा आणि नवनीत राणा ज्या खारच्या त्यांच्या सोसायटीमध्ये होते त्या सोसायटी बाहेरसुद्धा गर्दी जमली. या गर्दीमध्ये शिवसैनिक वेगवेगळ्या वयोगटातले होते. म्हणजे एक 92-93 वर्षाच्या आजीबाईसुद्धा तिथे होत्या. आणि त्यांनी अशी खूण केली झुकेगा नाही म्हणून, पुष्पासारखी. त्याचप्रमाणे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत दिसले, मनीषाताई कायंदे दिसल्या, आमदार प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेच्या खासदार दिसल्या, वरुण सरदेसाई होते. ते तर जोरदारपणे घोषणा देत होते. युवा सेनेचे नेते आहेत ते. शिवसेनेचे अनेक नेते तिथे दिसले, अनिल देसाई दिसले. आणि आज अखेर राणा दाम्पत्याला माघार घ्यावी लागली. एक प्रकारे पळच काढायला लागला त्यांना. म्हणजे त्यांना मातोश्रीवर जायलाच त्यांनी देऊन दिलं नाही शिवसैनिकांनी. उलट मातोश्रीच्या बाहेर तर लोक होतेच, घोषणा देत होते. आणि खारला त्यांच्या सोसायटी बाहेर शिवसैनिक जमले होते. आणि एका क्षणी शिवसैनिकांनी जे संपूर्ण अडथळे पार करून पोलिसांचे आत घुसायचा प्रयत्न केला. सोसायटीच्या आत घुसले नाहीत, पण त्यांनी आत जाऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. आणि अनेक शिवसैनिक म्हणाले की खाली या, आम्ही तुम्हाला दाखवतो, आम्ही तुम्हाला प्रसाद देतो, मारुतीचा प्रसाद देतो, असं ते म्हणाले. अनेक बायकांनी सुद्धा सांगितलं की नवनीत राणा पुढे, आम्ही दाखवतो तुला मारुतीचा प्रसाद, आणि बजरंग बली की जय, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. हे सगळं नाट्य आता जवळजवळ संपलं असं वाटतंय, पण तेच नाट्य संपलं नाही. हा मी व्हिडिओ करण्यापूर्वी काही क्षणच शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जोपर्यंत राणा दाम्पत्य माफी मागत नाही तोपर्यंत शिवसैनिकांचं आंदोलन तिथलं चालूच राहणार आहे. राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेऊन काय सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लता मंगेशकर पुरस्कार त्यांना मिळणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहावी, कुठचाही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन म्हणजे हनुमान चालिसा म्हणण्याचं जे काही त्यांचा कार्यक्रम होता तो रद्द केलेला आहे, स्थगित केला आहे किंवा रद्द केला आहे असं म्हणून एक प्रकारे त्यांनी माघार घेतली. आणि माघारीचं निमित्त त्यांना पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मिळालं. आता मला असं सांगा की पंतप्रधानांचा दौरा उद्या होणार होता हे सगळ्यांनाच माहिती होतं. मग तो दौरा होणार होता तर तुम्ही आंदोलन आज सकाळपर्यंत दुपारपर्यंत काय केलं? तुम्ही त्रास दिला मुंबईला, वेठीला काय झालं? काय कारण होतं? आणि पंतप्रधान तर उद्या येणार होते. मग तुम्ही तिथून बाहेर पडून प्रयत्न का नाही केला? ज्या पद्धतीने राणा दाम्पत्य अमरावतीहून रेल्वेने येणार होते आपल्या समर्थकांसह, त्याच्याऐवजी ते काय म्हणाले की आम्ही बघा कसा गनिमी केव्हा केला आणि आम्ही प्लेनने आलो, विमानाने आले. मग याच पद्धतीने या सोसायटीमधनं ते गुप्तपणे त्यांना गनिमी काव्याने बाहेर सटकता आलं असतं, कुठल्या तरी वेषांतर करून सटकता आलं असतं. जसे त्यांचे गुरु रामदेव बाबा, ज्या रामदेव बाबांच्या शिबिरात रवी राणा आणि नवनीत राणा यांची गाठ पडली, त्या रामदेव बाबांनी सुद्धा स्त्रीचा वेश धारण करून सटकण्याचा प्रयत्न केला होता दिल्लीमधनं एक आंदोलन असताना. त्यामुळे रामदेव बाबांचं संपूर्ण पोल तिथे खोललं गेलं, त्यांची ढोंगबाजी उघड झाली. आणि आतासुद्धा हे राणा दाम्पत्यांनी शब्दशः म्हणायचं झालं तर पळ काढलं, खरोखरच पळ काढलं. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे त्यांना माघार घेण्याचं निमित्त प्राप्त झालेलं आहे. ही माघार घेताना सुद्धा
गिरे तो भी टांग उपर असं म्हणतात, त्या पद्धतीने पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा नवनीत राणाने अत्यंत प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं केली. एक लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे हे केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख नाही आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, घटनात्मक पदावरती आहेत. रवी राणा हे आमदार आहेत, तिसऱ्यांदा ते आमदार झालेले आहेत. नवनीत राणा या खासदार आहेत. त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधीची जी काही कर्तव्य आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने वागायला पाहिजे ते सुद्धा त्यांना लक्षात आलं पाहिजे की आपण आपली जबाबदारी काय, आपली कर्तव्य काय. पण त्यांनी या सगळ्याचा त्यांना विसर पडला. एक तर मातोश्रीवरती किंवा मातोश्रीच्या समोर येऊन हनुमान चालिसा म्हणण्याचं कारण काय होतं? काहीच कारण नव्हतं. हनुमान चालिसा म्हणायचं. उद्या असं कोणी म्हटलं की कुराणाची प्रत घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन कुराण आम्हाला म्हणायचं आहे, किंवा नवनीत राणांच्या घरी जाऊन रामरक्षा आम्हाला म्हणायची, असं उद्या शिवसैनिक म्हणाले. किंवा ख्रिश्चन लोक म्हणाले की बायबल घेऊन कोणाच्या तरी घरी म्हणाले की आम्ही बायबल वाचतो. तुम्ही तुमच्या घरी वाचा, हा साधा इश्यू आहे. पण हे सांगायचं कारण असं की हनुमान स्तोत्र, की आम्ही हनुमानाचे भक्त आहोत, आम्ही रामाला विसरलो नाहीत, लक्ष्मणाला विसरलो नाही, बजरंगाला विसरलो नाही, शिवसेनेला विसर पडलेला आहे असं सारखं दाखवायचं आहे. आता शिवसेनेला विसर पडला हे दाखवण्याचं कारण काय? तर एक तर आनंदराव अडसूळ जे शिवसेनेचे मोठे नेते मंत्री होते केंद्रात, त्यांचा पराभव करून नवनीत राणा या निवडून आल्या. त्यावेळी त्यांना अगदी काँग्रेस राष्ट्रवादीची सुद्धा सुप्त मदत त्यांना झालेली होती. त्यावेळी शिवसेनेचा पराभव करण्यात, तेव्हा महाविकास आघाडी सरकार झालेलंच नव्हतं. पण आता या पुढच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना शिवसेनेशी लढायचं आहे आणि शिवसेनेशी लढण्यासाठी त्यांना कदाचित आत्मविश्वास नसेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कालही सांगितलं की हे दाम्पत्य हे एक प्यादं आहे. ज्या पद्धतीने गुणरत्न सदावर्ते हे होते, अर्णब गोस्वामी, कंगना राणावत अशी अनेक प्यादी उभी करण्यात आली आहेत, त्याप्रमाणे हे एक भाजपचं प्यादं आहे. त्यांनी जो कार्यक्रम त्यांना नेमून दिलेला आहे त्याप्रमाणे ते वागत आहेत. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदार, ज्यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी थेट काय संबंध येतो. त्यांना लोकसभेमध्ये आपला परफॉर्मन्स कामगिरी करायची, त्यांना आपल्या मतदारसंघाची सेवा करायची. त्या म्हणाले की लोकसेवेसाठी मी इथे आले, लोकसेवेसाठी आले. त्या आपण असं मानूया, त्या लोकसेवेसाठी इथे आलेल्या आहेत. आणि लोकसेवा करताना त्या काय म्हणाल्या की उद्धव ठाकरे हे बिनकामाचे आहेत. 2.5 वर्ष त्यांनी काही काम केलं नाही, ते घरी बसून होते, ते मंत्रालयात फिरकलेही नाहीत. मधल्या काळामध्ये कोरोना होता, मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन झालं, आणि ज्यावेळी महाराष्ट्रावरती वादळासारखी संकटं आली किंवा अन्य संकट आली तेव्हा उद्धव ठाकरे बाहेर पडलेले होते. गांधारीची अवस्था जर झाली नसेल तर कळेल की दिसेल की उद्धव ठाकरे गेलेले होते काही ठिकाणी. आणि आजच्या ऑनलाईन जमान्यामध्ये मंत्रालयात न जाता सुद्धा काम करता येतं ना. वर्क फ्रॉम होम किती लोक करतात आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, हे माहीत नाही का यांना? पण ते बिनकामाचे आहेत, ते फुकट पगार खातात. अगदी त्यांचं डोकं फिरलं आहे अशा आशयाची, एक्झॅक्ट शब्द हे नाहीत. एका चॅनेलने मला सांगितलं की त्यांचं डोकं फिरलं आहे असं त्या बाई म्हणाल्या, म्हणून मी त्याबाबत प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांचं डोकं फिरलं आहे किंवा मुख्यमंत्र्यांचं काय याच्यावरती परिणाम झाला आहे असं म्हणताना काही वाटत नाही. काय वाटेल ते बोलतं ना. हे घटनात्मक पद आहे. मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी आहेत, सगळ्यांचे नेते आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी अनेकदा टीका केली, पण मी त्यांच्यावरती अशा प्रकारची व्यक्तिगत टीका कधी करणार नाही. आणि जर केली अगदी सोशल मीडियावरती मी लगेच सांगतो की दुरुस्त करा, हे चुकीचं आहे. ते आपले सगळ्यांचे पंतप्रधान आहेत, ते भाजपचे पंतप्रधान नाहीत केवळ. अशा प्रकारची सातत्याने विधानं करणं म्हणजे त्यांच्या मानसिक शारीरिक अवस्थेवरती बिनकामाचे आहेत, ते काही करत नाहीत. अशा वेळी तुम्ही जर सातत्याने अशी विधानं केली तर लोक प्रक्षुब्ध होणार ना. का होणार नाहीत लोक प्रक्षुब्ध? त्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्या काय म्हणाल्या की ही बाळासाहेबांची सेना नाही, ही गुंडांची सेना आहे. हां, हे सगळे गुंड लोक आहेत म्हणजे जे जमलेत ते.
हे म्हणजे आता जमलेल्यांपैकी अनेक जण, प्रियांका चतुर्वेदी, वरुण सरदेसाई असतील, मनीषाताई कायंदे, हे सगळे गुंड लोक होते, हे जे जमले होते ते. आणि त्यांना उद्धव ठाकरे यांनी काल त्यांना ब्रीफ केलं की काय करावं, कसा हल्ला करावा, काय पुरावा यायचा. उलट उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितलं की थांबू नका, तुम्ही घरी जा, असं आवाहन केलं तर प्रसिद्ध झाले. ते वाचलं नाही, ते ऐकलं नाही. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. 1978 साली बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की शिवसेनेची भगवा फडकेल पालिकेवर होती, मुंबई महापालिकेवर. त्यावेळी जनता पक्षाचा जोर होता, लाट होती, पण शिवसेनेचा पराभव एक प्रकार झाला. 40-41 होत्या सीट्स, त्या 21 वरती आल्या. बाळासाहेबांनी सांगितलं शिवसैनिकांना की मी राजीनामा देते म्हणून. शिवसैनिक अक्षरशः प्रक्षुब्ध झाले. प्रक्षुब्ध म्हणजे त्यांना हे सहन होईना. बाळासाहेबांचं शिवसेनेचा राजीनामा हे आम्हाला सहन होणार नाही, एवढं त्यांचं बाळासाहेबांवरती प्रेम. शेवटी बाळासाहेबांना माघार घ्यायला लागली. अशा प्रकारच्या भावनिक त्यांच्या भावनिक त्यांनी अशा अवस्थेमध्ये अशी मी आश्वासन दिलं होतं आणि मी पाळलं नाही म्हणून बाळासाहेबांनी राजीनामा दिला. पण शिवसैनिकांनी तो स्वीकारला नाही. म्हणजे शिवसैनिक इतके अस्वस्थ झाले, इतके संतप्त झाले की हे नाही चालणार बाळासाहेब, तुम्ही आम्हाला वडिलांच्या स्थानी आहात, तुम्ही देवाच्या स्थानी आहात. बाळासाहेबांना आपला राजीनामा मागे घ्यावा लागला. 1993 सालीसुद्धा माधव देशपांडे हे शिवसैनिक एक नेते स्थापनेपासूनचे, त्यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आता घराणेशाही झालेली आहे. त्याबद्दल त्यांनी लिहिलंसुद्धा. बाळासाहेब व्यथित झाले आणि त्यांनी राजीनामा देऊ केला. शिवसैनिकांनी मातोश्रीवरती गर्दी करून सांगितलं की बाळासाहेब नाही 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 असं चालणार नाही म्हणून. ज्यावेळी मातोश्रीवरती किंवा बाळासाहेबांवरती किंवा ठाकरे कुटुंबावरती जेव्हा कोणी चाल करून आलं, कोणी हल्ला करते असं जेव्हा शिवसैनिकांना कळतं, तेव्हा ते संतप्त होतात, चार्जअप होतात, प्रक्षुब्ध होतात ते. आणि त्यांची उत्स्फूर्तपणे अशा प्रकारची प्रतिक्रिया असते. त्यांना हे सहन होत नाही. हे सहन न झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया शिवसेना स्टाईल होते अनेकदा. त्या प्रत्येक स्टाईलचं मी काही समर्थन करणार नाही, पण वारंवार जर तुम्ही शिवसेनेला डिवचलं तर शिवसेना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. हा इतिहास आहे. त्यामुळे पहिली चूक कोणी केली की राणा दाम्पत्याने केली. वाटेल ते बोलून, सातत्याने टोचेल असं बोलून, अपमान करेल असं बोलून. जर उद्या अशाच प्रकारची अपमानास्पद मोदीजींवरती विरोधक टीका करतात, पण वाटेल त्या शब्दात जर कोणी टीका केली तर त्यावेळी सुद्धा मोदींचे समर्थक म्हणून भाजप रस्त्यावरती आलेले अनेकदा. ज्यावेळी नाना पटोलेंनी चुकीच्या भाषेमध्ये मोदींवर टीका केली तेव्हा भाजपवाले रस्त्यावरती आले होते. अनिल बोंडे यांनी तर हातपाय तोडण्याची भाषा केली होती. आणि ते चुकीचं बोलले असं कोणी बोललं नाही. भाजपचे हे सगळे संस्कारी नेते, संस्कृती, भारतीय संस्कृती, नैतिकता जपणारे नेते, कोणी झापलं नाही अनिल बोंडेंना हे काय बोलताय म्हणून. अनेकांनी वाह्यात भाजपच्या लोकांनी आत्तापर्यंत भाषा केली, पण कोणी झापलेलं नाही त्या. या स्थितीमध्ये तुम्हाला सांगतो की अनिल परबांनी सांगितलं की तुम्ही माफी मागत नाही तोपर्यंत हा वेढा इथून हलणार नाही, इथून उठणार नाही. त्यामुळे आता काहीही झालं तरी राणा दाम्पत्याला वेगळ्या शब्दात पुन्हा एकदा दिलगिरी प्रदर्शित करावी लागेल. असं जर प्रोवोक करण्यात आलं तर शिवसैनिक हा अस्वस्थ होणार आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या शांतते, मुंबईच्या शांततेला धोका निर्माण होणार. साधी गोष्ट आहे की त्यांना नोटीस देण्यात आली काल मुंबई पोलिसांनी की सामाजिक शांतता भंग होईल, जमावबंदी मोडली जाईल, अशा प्रकारचं कुठलंही कृत्य केलं तर चालणार नाही, नोटीस दिली होती त्यात. पण राणा दाम्पत्यांनी काय सांगितलं की 500 लोक तिकडनं येत आहेत, 500 लोक हनुमान चालीसा म्हणण्यासाठी येतात. याचा अर्थ काय होतो? मातोश्रीवर येत आहेत याचा अर्थ कोणीतरी चाल करून येते, काहीतरी करण्यासाठी येते. ज्या भाषेत ते बोलत होते, शांततेची भाषा नव्हती ती प्रक्षोभकच भाषा होती ती. मोठा शांतता वगैरे होता. आणि या लोकांना शेतकरी, शेतमजूर, कामगार बरंच काही बोलत होते. काय संबंध यांचा? हे रवी राणा
हे एक मला वाटतं बिल्डर किंवा या अशा व्यवसायात आहेत, मजबूत पैसे आहेत, या कलाकार आहेत, आर्थिकदृष्ट्या अतिशय सुखासमाधानात. पण अचानकपणे शेतकरी दुःखात आहे, शेतकरी आत्महत्या करतो आहे. अरे तुम्ही काय केलं मग? दिल्लीमध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन रस्त्यावरती होते तेव्हा तुम्ही मोदींची चमचेगिरी करत मोदींचं भजन गात होता. तेव्हा तुम्ही काय केलं? तेव्हा एका शब्दाने तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली, त्यामध्ये सामील झालात तुम्ही. असलं हे भंपक लोक जे आहेत ना, जे नेते म्हणून निवडून आलेले आहेत, लोकसभा कोणाकोणाला निवडून देतात. खरोखरीच म्हणजे कमाल आहे अक्षरशः. अशा लोकांना निवडून देणं हीच कमाल आहे. आता तुम्हाला सांगतो या नवनीत राणा यांचा याच्यातला परफॉर्मन्स काय. मी त्याची माहिती काढली. आता बघा 2019 साली त्या निवडून आल्या. हां, तुम्हाला ते सांगतो एक गंमत. हे रवी राणा 2009 साली निवडून आले. ते राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा पराभव केला त्यांनी. ते निवडून आल्यानंतर त्यावेळी कोणाची सत्ता होती? तिथे मनमोहन सिंग सरकार होतं दिल्लीमध्ये. महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं. मग हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जवळ गेले, म्हणजे स्थानिक पातळीवरती जिंकले. कारण कुठल्याही पक्षामध्ये बंडखोरी असते, गटबाजी असते. एका गटाचा पाठिंबा प्रतिपक्षालाही मिळत असतो. रवी राणा पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी लोकशाही आघाडी सरकार आणि दिल्लीतलं मनमोहन सिंग सरकार यांच्याजवळ गेले. ते जवळ गेल्यानंतर मग काय झालं, 2014च्या निवडणुकीत ते परत निवडून आले. त्यावेळी नवनीत राणा या जेव्हा उभ्या राहिल्या निवडणुकीला, त्यांना ते पहिल्यांदा पराभव झाला त्यांचा, नवनीत राणाचा 2014मध्ये पराभव झाला. रवी राणा निवडून आले. पण तिकडे मोदीजी निवडून आल्यानंतर यांनी भाजपचं भजन सुरू केलं राणा दाम्पत्याने. म्हणजे बघा 2019मध्ये पुन्हा काय, 2019च्या वेळीसुद्धा नवनीत राणा यांना शिवसेनेच्या विरोधात यांची राष्ट्रवादीची आणि यांची मदत झाली होती त्यांना. पण त्यानंतर एवढी मदत केल्यानंतर त्यांनी टोपी फिरवली. त्यांना कदाचित तेव्हा वाटलं असेल की कदाचित भाजपचं काय होणार आहे, वाट लागेल. पण भाजप पुन्हा जोरात जिंकून आल्यानंतर त्यांनी भाजपचं परत भजन सुरू केलं. आणि ज्या राष्ट्रवादींनी त्यांना मदत केली त्यांना टांग मारली, पूर्णही टांग मारली. पण मग शिवसेनेची यांची लढाई सुरू झाली. आजसुद्धा आजच्या पत्रकार परिषदेत या बाईंनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा त्यांना त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलं आणि काय सांगितलं, अजितदादा पवार त्यांच्याबद्दल ते अतिशय सहानुभूतीने बोलल्या. राष्ट्रवादीबद्दल किंवा शरद पवारांच्यावरती हल्ला झाला, आम्हाला खूप वाईट वाटलं असंही बोलले. याला अर्थ आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना एक प्रकारचा सुप्त अजून पाठिंबा आहे आणि मिळेल असं वाटतं. हे पद्धतशीरपणे राजकारण करणारे जोडपं आहेत, संधी साधू आहेत. जो सत्तेवर असेल त्याचं भजन करणं, त्याचं स्तोत्र म्हणणं, त्याचा चालिसा म्हणणं हेच यांचं काम आहे, दुसरं काही काम नाही. आणि यांचं लोकसभेमध्ये काय परफॉर्मन्स आहे ते तुम्हाला सांगतो मी. हे भारतीय जनता पक्ष लोकसेवा जनसेवा सातत्याने म्हणत असतं. आता काय आहे तुम्हाला त्यांची कामगिरी सांगतो. हे बघा, श्रीरंग बारणे यांनी लोकसभेमध्ये, हे शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांनी 402 प्रश्न विचारले. सगळ्यात चांगली कामगिरी प्रश्न विचारण्याच्या बाबत शिवसेनेच्या खासदाराची आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं इथे स्थान नाही या बाबतीत. शिवसेना काहीच करत नाहीत, नाकाम आहे, नालायक लोक आहेत असं जे म्हणतात. पहिला नंबर श्रीरंग बारणेंचा आहे प्रश्न विचारण्यामध्ये. दुसरा नंबर सुप्रियाताई सुळे राष्ट्रवादी काँग्रेस 400 प्रश्न विचारले. तिसरा नंबर अमोल कोल्हे 387 प्रश्न विचारले. चर्चेमध्ये सुद्धा या मंडळींचा सगळ्यात जास्त सहभाग होता, बौद्धिक सहभाग होता. सुप्रियाताई सुळे या तर आपल्याला माहिती आहे की सातत्याने संसदेमध्ये त्यांची कामगिरी उत्तम असते आणि त्यांना त्याबद्दल पारितोषिकं मिळतात. आता हे जे सिद्धेश्वर स्वामी म्हणून भाजपचे सोलापूरचे आहेत, सर्वात कमी प्रश्न त्यांनी विचारलेत. 1 नंबरचं स्थान आहे सगळ्यात वाईट कामगिरी लोकसभेमध्ये. 31 प्रश्न फक्त विचारले. हे भाजपचे ना हे स्वामी, आणि ते काय सोलापूरमध्ये करतायत काम हे लोकांना माहिती आहे.
आणि नवनीत राणे यांनी फक्त 53 प्रश्न विचारले. महिलांच्या प्रश्नांवरती चकार शब्द त्यांनी काढला नाही. आता मी तुम्हाला महिलांचा प्रश्न निघाला म्हणून सांगतो. चित्राताई वाघ एरवी ताबडतोब मीडियाला बोलवून कशाप्रकारे अन्यायाचा मी मुकाबला करणारी झुंजार स्त्री असं दाखवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. आता गणेश नाईकांच्या मागे त्यांच्यावरती जो अत्याचाराचा बलात्काराचा आरोप आहे आणि हे गोष्ट कुठे पलायन केले त्यांनी आणि जामिनाच्या शोधात आहे, जामीन मिळवण्याच्या, त्याबाबत त्या एक शब्दही बोलले नाहीत. ज्याप्रमाणे मी दुसरं सांगतो की शिवसेना असो, कुठलाही पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, आपल्या पक्षातल्या कोणावरती जर असा आरोप आला तर त्याबद्दल गप्प असतात. दुसऱ्या पक्षाचं जर असेल तर ताबडतोब पत्रकार परिषदा घेणार, भाषणं ठोकणार, हे चालू होतं ते ही गोष्ट. दुसरं एक तुम्हाला सांगणार आहे ते असं की बघा, विकास निधी, जो विकास निधी मिळतो लोकसभेच्या सदस्यांना किंवा आमदारांना सुद्धा, त्या विकास निधीतला फक्त 45% खर्च नवनीत राणा यांनी केलेला आहे. लोकसेवा लोकसेवा लोकसेवा, हीच का लोकसेवा तुमची? विकास निधीमधला एकही दमडा यांनी खर्च केला नाही. 2.5 कोटी विकास निधी मिळाला प्रीतम मुंडे यांनी भाजपच्या, एकही कपर्दिक एक दमडाही खर्च केला नाही. आणि हे सोलापूरचे जे सिद्धेश्वर आहेत महाराज, ते का स्वामी काय, त्यांनी फक्त 5.5 कोटीतला 40 लाख रुपये खर्च केला आहे. आणि नवनीत राणा यांनी 7 कोटीपैकी फक्त 3.25 कोटी 3.76 लाख रुपये खर्च केलेले. नवनीत राणा यांची लोकसभेतली कामगिरी वाईट आहे. कुठला तरी पुरस्कार मिळवायचा परदेशातला वगैरे आणि त्याची टिमकी वाजवत बसायची, त्याच्यामुळे काही तुमचं नाणं खणखणीत आहे असं सिद्ध होत नाही. तसं पुरस्कार मिळवणं हे सुद्धा एक शास्त्र आहे आणि त्यामध्ये नवनीत राणा कदाचित असतील कुशल. दुसरी गोष्ट म्हणजे बनावट कागदपत्रांच्या आधारे मी कालही उल्लेख केला होता. जात पडताळणी समितीकडून बनावट त्यांनी कागदपत्र तिथे सादर करून जे प्रमाणपत्र मिळवलं, त्याबाबत उच्च न्यायालयाने चपराक लावली. मग या सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशनसाठी गेलेले आहेत. अशा या नवनीत राणा आहेत. त्यांचे जे यजमान आहेत पती रवी राणा, त्यांच्या मागेसुद्धा ईडी लागलेली होती. आता भाजपच्या जवळ गेल्यामुळे ते ईडीची पिढा टळली आहे आता त्यांची, ते काहीच नाहीत. हाही एक मुद्दा आहे. आता दुसरं मला सांगायचं आहे की राज ठाकरे यांनी जे वातावरण संपूर्ण वातावरण एक वेगळंच तयार केलं. मनसे, राज ठाकरे हाच चर्चेचा विषय होता. ते वातावरण 2 दिवसात सगळं पेरलं. नवनीत राणा रवी राणा, नवनीत राणा रवी राणा, हनुमान चालिसा हाच विषय झाला. एक प्रकारे राज ठाकरेंना या याच्यांना बाजूला हे करण्यामध्ये नवनीत राणा हा घटक प्रभावी ठरला. मीडियापुढे कसं पेश व्हायचं, मीडियाचं लक्ष वेधून कसं घ्यायचं हे या बाईंना माहिती आहे. म्हणून तडक फडक जरा बोललो तरच मीडिया तुमचं म्हणणं पूर्णपणे दाखवतं, लाईव्ह टेलिकास्ट करतं, हे त्यांना माहिती असल्यामुळे त्या अशा प्रकारे विधानं करतात. म्हणजे उद्धव ठाकरेंच्याबद्दल जन्माजन्माचं वैर असावं अशी त्यांची भाषा आहे. असं काय झालं की इतका संताप, इतका द्वेष उद्धव ठाकरेंबद्दल त्यांच्या मनात आहे? त्या काय म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात होते. आता ज्यावेळी एखादा माणूस पक्षांतर करतो, मला आठवते की राष्ट्रवादीचा एक नेता पक्षांतर करून दुसऱ्या पक्षात गेला, भाजपमध्ये गेला, तेव्हा गेल्यावरती तो म्हणाला की आम्ही पक्षांतर केले पण शरद पवार माझ्या अजून हृदयात आहेत. शरद पवार म्हणाले की याचं हृदय किती मोठं आहे, कारण मी सुद्धा आहे, आता नरेंद्र मोदी सुद्धा त्यांच्या हृदयात आहेत. हृदय एवढं मोठं आहे की इतक्या लोकांना जागा आहे त्याच्यामध्ये. त्या पद्धतीने आता बाळासाहेब ठाकरेंचा एकदम उदो करायचा म्हणजे शिवसैनिक थोडेसे शांत होते, ही स्ट्रॅटेजी त्यामागे. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या आता ही गुंडसेना आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या वेळी ती तशी नव्हती असं त्यांना म्हणायचं. उलटं आहे. वास्तविक बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळी शिवसेना गुंडसेना म्हणून त्यावेळी म्हटलं जात असेल सुरुवातीच्या काळामध्ये.
त्यावेळी काही खूनही झाले होते, अनेक हल्ले झाले होते, पत्रकारांना मारहाण झालेली होती. आमच्यासारखे लोक तेव्हा शिवसेना टीका करत होते, खूप टीका करत होते. अनेक जण शिवसेनेचा उल्लेख गुंडासेना म्हणून म्हणायचे. महाराष्ट्रात गुंडा राज्य युतीच्या सरकारच्या काळात असं म्हटलं जायचं. पण उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं स्वरूप सगळं बदलवलं. आदित्य ठाकरे यांनी बदलवलं. सौम्य केली, सहिष्णू केली, मवाळ केली, सेक्युलर विचारांच्या दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरू झाली. पण नवनीत राणा सातत्याने काय म्हणतात की आधी हिंदुत्वाच्या विचाराला सोडचिठ्ठी दिली. म्हणजे काय केलं त्यांनी? जोपर्यंत भाजपच्या बरोबर होते शिवसेना तोपर्यंतच हिंदुत्व, आणि मग की हिंदुत्व सोडलं. तुम्हाला काय करायचं? आणि हिंदुत्व सोडलं असेल, काही हे केलं असेल, तुम्हाला काय करायचं? तुम्ही लोकसभेत काम करा ना, अपक्षात ना तुम्ही. तुमचा संबंध काय याच्याशी? आणि उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून म्हणतायत की मी हिंदुत्व सोडलं नाही, मी अयोध्येला गेलो, पुन्हा जाईन अयोध्येला. आदित्य ठाकरे जाणार आहेत, सगळ्या पूजा अर्चा सगळं करतात. त्या तीर्थक्षेत्रांचा विकास होता तसं चालू आहे, अजून चालू आहे तो. काय त्यांनी केलं? हिंदुत्वाच्यामध्ये बाधा येईल असं काय? फक्त काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाणं हे जर असेल तर हे आता देवेंद्र फडणवीस बोलतील ना असं. चंद्रकांत दादा बोलायला समर्थ आहेत नाही, तुम्ही कशाला बोलताय? पण यांचा काही युवा स्वाभिमान का काहीतरी एक पक्ष किंवा संघटना आहे, त्या ठिकाणी अनेक मुस्लिम कार्यकर्ते आहेत. यांची ही सगळी भाषा बघून पदाधिकारी हे सोडून चालले तिकडनं. आणखीन एक असंच काहीतरी प्रकरणमध्ये निघालेलं होतं की यांचा एक कार्यकर्ता होता युवा स्वाभिमानीचा, आणि एका मुलीचं काहीतरी जुळ आणि त्या कार्यकर्त्यांनी फसवल्याचं काहीतरी अशा तक्रार झाली. आणि मग ती मुलगी यांना नवनीत राणांना फोन करत होती, या फोनच घेत नव्हता, काही दाद देत नव्हत्या त्यांना. मी मगाशी सांगितलं की महिलांच्या प्रश्नावरती काहीही यांचं अशी रिॲक्शन नसते, काही बोलत नाहीत त्या. एकदम शेतमजूर, शेतकरी, कामगार असे विषय त्यांनी आता काढलेले. आता शेतकऱ्यांवरती अन्याय मोदी सरकारने किती केला हे जगाला माहिती आहे. बेरोजगारीचं पाप मोदी सरकारच्या डोक्यावरती का नाही यांनी फोडलं? 45 वर्षातली सगळ्यात जास्त बेकारी त्यांच्या काळात झालेली आहे. महागाईचं खापर मोदी सरकारच्या डोक्यावरनी का नाही खापलं? का नाही ते प्रश्न काढत आहेत? ज्या पद्धतीने राज ठाकरे हे प्रश्न कुठलेही काढत नाही, आता एकदम भावनात्मक याच्यावरती गेले, त्याच पद्धतीने नवनीत राणा यांनी हे सगळं चालवलेलं आहे. प्रसिद्धी तर भरपूर मिळाली त्यांना. एवढी प्रसिद्धी कोणाला मिळते? अभिनेत्री म्हणून त्यांचं काही फार वरचं स्थान नाही, फार लोकप्रिय अशातला भाग नाही. कामं केली आहेत. नेत्या म्हणून काही त्या फार मोठ्या नाहीत, अपक्ष आहेत त्या, अपक्ष खासदार, तरीसुद्धा एवढी प्रसिद्धी. त्याचं कारण काय? एकच कारण, भारतीय जनता पक्षाचा छत्र त्यांच्या डोक्यावरती आहे, त्यामुळे त्या सुरक्षित आहेत. त्यामुळे त्यांना सर्व प्रकारचं काय मार्गदर्शन, सल्ला, सर्व प्रकारची मदत त्यांना मिळते. स्ट्रॅटेजी आखून दिली जाते, काय बोलायचं, कसं बोलायचं, कोणते मुद्दे उपस्थित करायचे, हे सगळं काही कोणाला कळत नाही, अशातला काही भाग नाही. आता मगाशी मी कालही सांगितलं होतं की ग्रहण नंतर संकटमुक्ती, महाराष्ट्राच्या वरच्या संकटमुक्तीसाठी चालिसा म्हणायचा. अरे महाराष्ट्रावरचं संकट दूर करायचं असेल तर मोदींच्याकडे जा, जास्त मदत महाराष्ट्राला मिळेल असं बघा. शेतकऱ्यांसाठी पॅकेज घेऊन या दिल्लीहून, पेट्रोल आणि डिझेलचे दर टॅक्सेस कमी करा असं मोदी सरकारला सांगा. हनुमान चालिसा म्हणून ही संकटं दूर होणार आहेत, भाववाढीचं संकट. आणि हा अंधश्रद्धेचा प्रसार हे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं. पण हे जे आहे की आम्ही दाखवून दिलं की आम्ही इथे येऊ शकतो मुंबईत, आम्ही शिवसेनेला चॅलेंज देऊ शकतो, अशा प्रकारची वारंवार भाषा करायची. गुंडासेना सातत्याने म्हणायचं, गुंडांची बैठक घेतली उद्धव ठाकरे यांनी म्हणायचं, पोलिसांची मदत घेतली असं म्हणायचं, बिनकामाचे CM आहेत असं म्हणायचं. आणि मोदीजीच्याबद्दल फेमस आणि लोकप्रिय PM उद्या येणार आहेत. मी मुंबईची मुलगी आहे, उद्धव घाबरले, मी काही घाबरले नाहीत, अशी त्यांची भाषा होती. आणि राणा दाम्पत्याला शिवसैनिक कसं कधी मारतायत यावर उद्धव ठाकरे लक्ष ठेवून होते असं त्या म्हणाले. याला कुठलाही पुरावा त्यांनी दिला नाही. त्या म्हणाल्या की अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल उद्धव ठाकरे काही बोलले नाहीत,
त्यातला एक प्रश्न त्यांनी ज्याचा उल्लेख केला ते विजेबद्दल बोलले नाहीत म्हणे. विजेच्या प्रश्नावरती मी पेपरही वाचत नाही, तुम्ही टी व्हीवरच्या बातम्या बघत नाहीत, माहिती घेत नाही. वीज आणि कोळसा या विषयावरती नितीन राऊत आणि उद्धव ठाकरे भेटले नाहीत, मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही, काही निर्णय घेतले ते माहीत नाही तुम्हाला. काय बोलताय तुम्ही? म्हणजे हे नंतर त्या काय म्हणाले की गोव्यामध्ये पराभव झाला. आता हे सगळं पॉलिटिकल बोललं आहे. गोव्यात पराभव झाला, डिपॉझिट जप्त झालं, सगळं हे माहिती आहे ना लोकांना. आता त्याचं आत्ता काय? भाजपचे 2 खासदार होते एकेकाळी, तेव्हा आम्हाला थांबवण्याची कोणामध्ये ताकद नाही असं त्या म्हणाले. हे सगळं जे आहे ते महाराष्ट्राला काळीमा फासणार आहे. की मला असं आठवते की गेल्या वेळीसुद्धा जेव्हा महापालिका आयुक्त जे अमरावतीचे एका तिकडचे आहेत, त्यांचं नाव काहीतरी विसरलो मी, त्यांच्यावरती शाई फेकली होती रवी राणा यांनी. मग अटकपूर्व जामीन घ्यावा लागला आणि त्यांना दिल्लीला पळून जायला लागलं. दिल्लीला पळून गेले ते. आणि ते शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बेकायदेशीर ठिकाणी म्हणजे परवानगी न घेता लावणार पुतळा आणि मग त्याचा इश्यू करणार, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार, हे प्रकार रवी राणा यांनी यापूर्वी केलेले आहेत, नवनीत राणा यांनी यापूर्वी केलेले आहेत. तेव्हा अशा अत्यंत भंपक, अविवेकी, अशांतता माजवणाऱ्यांना जनतेने थारा देता कामा नये. संजय राऊत यांनी बंटी आणि बबली असं म्हटलेलं आहे यांच्याबद्दल. मी काही तसं म्हणणार नाही, पण मी एवढंच म्हणेन की शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष हा मुंबई महानगरपालिकेची ही लढाई आत्ता सुरू झालेली आहे. काल मोहित कंबोज यांच्या गाडीवरती काहीतरी हल्ला झाला, पण त्यांनी असंच वर्तन केलं. गाडीमधनं उतरायचं, नंतर मुद्दामून तिकडे वेळी वाकडी वाट करायची, जिथे शिवसैनिक जमलेत तिथे ते बघून, आणि मग शिवसैनिक उसळले, त्यांनी काही गाडीचा पाठलाग वगैरे केला तर त्याचा इश्यू करायचा. हे चुकीचं आहे. ज्या भारतीय जनता पक्षाच्या पोलखोल यात्रेवरती हल्ला कुठे झाला असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. शिवसेनेने तसं करू नये. पण या मंडळींना टप्प्याटप्प्याने कायदा आणि सुव्यवस्था कशी मोडीत निघाली आहे हे दाखवायचं आहे. पण मी तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्राची पूर्ण वाट लागली आहे, अराजक निर्माण झाले असं हे जर भाजपवाले म्हणत असतील तर मी असं सांगेन की उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा काही उद्योजकांचा घरात घुसून त्यांना मारण्यात आलं, एका गुंडाला त्याचा बनावट एन्काउंटर करण्यात आला, ज्यावेळी लव जिहादच्या वरनं लोकांना झोडपण्यात आलं, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था कुठे गेली होती? मध्य प्रदेशमध्ये गोहत्या गोरक्षकांकडनं जेव्हा धिंगाणा घालण्यात आला किंवा आता बुलडोझर चालवण्यात आले, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था बिघडली नाही? म्हणजे भाजप शासित राज्यामध्ये अनेक उदाहरणं सांगता येतील. अगदी देवेंद्र फडणवीसांच्या काळातसुद्धा अनेक घटना घडल्या होत्या की कायदा आणि सुव्यवस्था निकालात निघाली म्हणून आकडेवारी आहे तशी. तेव्हा हा खोटारडा प्रचार आहे. आपणच अस्वस्थता निर्माण करण्याचा, प्रक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडनं रिॲक्शन आल्यावरती कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली, मग राज्यपालांना भेटा हे चालू करायचं. मीडियाला ताबडतोब, मीडिया तर चांगलंच कव्हरेज देतं भाजपाला नेहमी, मीडियाचं तर प्रेम आहे भाजपवरती खूप. तेव्हा हे प्रकार बंद झाले पाहिजे. शिवसैनिकांनी सुद्धा प्रक्षुब्ध होऊन कायदा हातात घेऊ नये आणि भाजपने हे प्रकार जे आपल्या प्याद्यांमार्फत चालवले ते थांबवावेत. निवडणुकीमध्ये व्यवस्थित प्रचार करा, एकमेकांची जे काय असतील उणीधुणी काढा, पण एक पातळी सोडून प्रचार होऊ नये असं मी पुन्हा एकदा आवाहन करतो. आणि राणा दाम्पत्याचं हे जे काय राजकारण आहे हे पळपुट, हे बोगस, हे भंपक राजकारण आहे, त्याला लोकांनी थारा देऊ नये, त्यांना त्यांची जागा दाखवावी असं आवाहन करतो आणि इथे संपतो. नमस्कार.